मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण आंबोली आणि बरकी हे दोन प्रसिद्ध धबधबे पाहणार आहोत आणि या दोन्ही ठिकाणी काय स्पेशल आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बरकी धबधबा हा अनुस्कुरा घाटामध्ये लागतो, तर आंबोली हा धबधबा आंबा घाटामध्ये लागतो। दोन्ही ठिकाणे सह्याद्रीच्या डोंगररांगाचा भाग आहेत। बरकी हे ठिकाण 2000 ते 2500 फूट उंचीवर आहे, तर आंबोली हा धबधबा 2300 फूट उंचीवर असून जैवविविधतेचा हॉटस्पॉट मानला जातो। दोन्ही ठिकाणे हिरवळीने नटलेली आहेत। दोन्ही ठिकाणे सह्याद्रीच्या डोंगररांगाचा भाग आहे। पण जर तुम्हाला ट्रॅकिंग ॲडव्हेंचर थील पाहिजे असेल तर बरकी हे तुमचं फेवरेट डेस्टिनेशन। नमस्कार मित्रांनो, सध्या मी आलेलो आहे बरकीमध्ये। आता चाललेलो आहे बरकी धबधब्याकडे आणि गेले 3-4 दिवस तुम्ही बघितला की पाऊस धुमाकूळ घालत होता। काल आज जरा पाऊस उजाडला। आज संडे म्हणून ठरवले की बरकीकडे जायचं आणि सध्या आता आम्ही निघालो बरकी या धबधब्याकडे। वातावरण पण स्वच्छ आहे, सूर्यदेवानं दर्शन दिलेलं आहे, ऊन पडत आहे, थोडा पाऊस। रस्ता वळणावळणाचा असून कृषीप्रधान खेडी, ऊसाची शेती, भात शेती, दाट जंगलामधून रस्ता वाट काढत बरकी धबधब्याकडे जातो। बरकी धबधब्याकडे जायचं असेल तर तिथे सकाळी आपण 9 ते 10 किमान 11 ते 12 पर्यंत पोहोचेल। याच हिशोबानं घरातून त्या टायमिंगमध्ये निघलेलं चांगलं। हे सुरक्षितेच्या दृष्टीने देखील चांगलं आहे, कारण बरकी धबधबा असलेलं ठिकाण फार घनदाट जंगल आणि निर्मनुष्य अशी वस्ती आहे। सायंकाळी 5 नंतर इथे येऊ नये असं स्थानिक लोकांनी आम्हाला सूचना केल्या। बरकी हे ठिकाण आंबोलीसारखा मोठा पर्यटन गर्दीचा नसल्यामुळे शांत स्वच्छ अनुभव घेता येतो। बरकीचा निसर्गरम्य परिसर येथे आले की परत जाऊच नये असं वाटत राहतं, इतकं रम्य आणि मोहक आहे। कोल्हापूर येथून बरकी हा धबधबा 1 तास 40 मिनिटाचा असून अंतर साधारणपणे 60 किलोमीटर आहे। कोल्हापूर, प्रयाग, चिखली, करंज, पेण या मार्गे बरकीकडे जाता येतं। सुरुवातीला बरकी हे गाव लागतं। बरकी गावातून बरकी हे 2 किलोमीटर अंतरावर आहे। तेथून पुढे आपल्याला पायी प्रवास बरकी धबधब्याकडे करावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला डोंगराच्या कुशीतून पडणारा 11 विखा धबधबा पाहता येतो। निसर्गाने या ठिकाणी मुक्त हस्ते उधळून केले आहे। अतिशय घनदाट जंगल, चारी बाजूने डोंगररांगा, भयान शांतता असा हा परिसर आहे। सुरुवातीला कमांड लागते, कमांडनंतर आत चालत जावं लागतं। झाडाच्या मधून वाट काढत धबधब्याजवळ जाता येतं। जाण्यासाठी चांगल्या प्रकारचं रेलिंग केलं आहे, दगड टाकून चांगला मार्ग केला आहे, मधी लाकडं साखव केलं आहे। जात असताना वर पाहिलं तर आकाशही तुम्हाला दिसणार नाही, इतकं घनदाट असं जंगल आहे। शक्यतो ग्रुपने या ठिकाणी जाऊ, फॅमिलीने देखील आपण जाऊ शकतो, तशी काही अडचण नाही।
मात्र फॅमिली आणि कपलसाठी सुरक्षित ठिकाण म्हटलं तर नक्कीच आंबोलीचा प्रथम क्रमांक लागतो. आंबोली ही अतिशय मनमोहक ठिकाण आहे. येथील धबधब्यात मनसोक्त आंघोळ करण्याचा आनंद घेता येतो. आंबोली धबधबा कोल्हापूर येथून 117 ते 120 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूरपासून 2.5 ते 3 तासांचा प्रवास करून येथे आपल्याला पोहोचता येतं. बर्कीप्रमाणे येथे जाण्यासाठी घनदाट जंगलातून प्रवास करावा लागत नाही. रस्त्याच्या साईडलाच हा धबधबा आहे. गर्दी वाढल्यानंतर मात्र गाडी धबधब्यापासून लांब पार्किंग करावी लागते. एवढंच चालणं आहे. मात्र आंबोलीच्या आजूबाजूला एक नयनरम्य ठिकाण आहेत. आता तुम्ही हे पाहत आहात, हे ठिकाण आंबोलीला जात असताना लागतं. एक सुंदर असं धरण आहे. अगदी धरणाच्या शेवटच्या ठिकाणी आम्ही आता बसलो आहोत. याचबरोबर येथे हिरण्यकेशी नदीचा उगम या ठिकाणी आहे. येथे तुम्ही नक्कीच जा. या ठिकाणी जळूचे प्रमाण जरा जास्त आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आमच्या एका टीम मेंबरला जळू लागला होता. पायातून रक्त आल्यानंतर कळालं की जळू लागला आहे. आंबोलीपासून काही अंतरावर कावळेसाद पॉईंट, पावसात धुक्यानं भरलेलं रोमॅन्टिक ठिकाण आहे. अतिशय सुंदर असं महात्मा मठ आहे. हिरव्यागार दऱ्यांचं दृश्य अनुभवण्यासाठी शिरवागर पॉईंट, महादेवगड पॉईंट. निसर्गप्रेमी व ट्रॅकर्सना आवडणारं ठिकाण म्हणजे स्वामींचा डोंगर देखील येथेच आहे. जर तुम्हाला डोंगरातून पडणारे अनेक धबधब्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच आंबोलीनंतर थोडं पुढे घाटातून प्रवास करा. असंच बर्कीचं देखील आहे. थ्रिल ॲडव्हेंचरसाठी अमुस्कुरा घाटातून प्रवास करा. काळजी घ्या. चला तर मित्रांनो, जय हिंद. भेटूया पुढील व्हिडिओ ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि स्वप्नाच्या दुनियेत नेणाऱ्या तुमच्या ड्रीमलाईन चॅनलला सबस्क्राईब करा.